आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार मंडळी, मायची शाल आणि कानाखाली जाल अर्थात शाल जोडे आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी मोरे आपलं पोट धरून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही म्हणाल की आज पोट धरून स्वागत का बरं? हास्याचे फवारे पोटातून उडायला लागतात तेव्हा असंच पोट धरून स्वागत करावं लागतं. काही माणसं आयुष्यात धडपडत असतात काहीतरी करण्यासाठी, तर काही माणसं धडपडतच असतात. म्हणजे तुम्ही समजलं असालच. तर मंडळी, आज आपले पाहुणे आहेत ज्यांना धडपडण्याची आहे आज, पण त्यांच्या तोंडाला येते बसा बसा वास, असे वासू. नमस्कार वासूजी. नमस्कार. नमस्ते. आईला वासूजी आवडला आपल्याला. अहो, काय वासूजी, आज इंटरव्ह्यूला सुद्धा पिऊन आलात? हो, आज तरी शुद्धी द्यायचं. आईला मला वाटलं तू तरी इज्जत देशील. आल्या रिस्पेक्ट देऊन तू तर माझी इज्जतच काढतोय की. हो, तसं नव्हे. हो, लहान मोठी माणसं हा आमचा शो बघत असतात. आता काय आदर्श द्यायचा तुमच्या ह्या अवताराचा आम्ही? तुला सांगतो, या माझ्या अवतारावर जाऊ नको. जगात जे काम कोणाला जमत नाही ते आम्ही करतो. म्हणजे तू रस्त्यावरची धावती गाडी थांबू शकतो का? नाही. आम्ही थांबू शकतो. काय रे तू बायकोचा मार खाऊ शकतो? नाही. आम्ही खातो. त्यासाठी जिगर लागते, ती तुमच्यात नाही. अहो, ह्यात काय पराक्रम केल्यासारखं काही नाहीये. अहो, ज्याची लाज वाटली पाहिजे ते अभिमानाने काय सांगताय ना? याच गोष्टीचा मला राग. पुरुषी अहंकार. आमच्या या मार खाण्यामुळं महिला जोडाक्षी सशक्तीकरण. तेच तेच आजकाल माझे दिवस फिरलेत की शोचे दिवस फिरलेत तेच कळत नाही. अहो, जो तो येतो आणि उडून जातो. रंग आपले जे बरं ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही दिवसभर पिऊन असता, मग व्यवसाय कसा करता? म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्ही व्यवसाय नेमका काय करता? सुरुवात व्यवसाय तुम्हाला म्हणून मी सांगतो. एकदा मी माझ्या डोक्यावर डोक्यावर पुस्तक घेऊन शाळेत जायचं ठरवलं. तेवढ्यात एक भाजीवाला ट्रॅक्टर घेऊन घसरला. त्यानं माझा करिअर घडवलं. हो, पण ते कसं काय? त्या भाजीवाल्याच्या ट्रक मध्ये मी घुसलो. तिथं मला लोणचं दिसलं, वांगे दिसले. मी लोणचं टाकलं. तेव्हा मला वाटलं की मी खरं तर करतोय काय. हो, मज्जा. हा? म्हणजे तुमच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात लोणच्यापासून झाली असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, तुम्ही एक अन्नतज्ञ आहात का? अन्नतज्ञ. मी एकदा चाय प्यायला गेलो होतो. मी तिथं गोड शरबत पिऊन आलो. सगळे म्हणाले तू चाय कसा पेला? मी म्हणालो दूध केल्यावर टाकून पिऊन बघा. चला, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तुमचा आवडता चित्रपट कोणता? मी एकदा मराठी चित्रपट पाहिला. मराठी चित्रपट घागरात धामधूम. त्यातला एक माणूस सगळं विसरतो. काय, घागरा? नाही, गजरा. त्याला दरवेळी आठवतो पण तो चुकतो.
हेच माझं आयुष्य. त्याला मंगळसूत्र समजावं लागतं आणि ओट्यावर पाणी पिऊन. तुम्ही काय विचारलं होतं? अहो मी काय विचारतोय, तुम्ही काय मला सांगताय? माझं मलाच कळत नाही या माणसाला मी काय विचारतोय काय. आठवलं, मी एका वेगळ्याच दुनियात जातो आणि तासभर पाणी पिऊन मी वेगळ्याच आकाशात जातो. आणि मग लक्षात आलं की माझ्या गळ्यात चष्मा आहे. अहो चष्मा? हा हा हा. अहो तुम्ही खूप कमी विचार करताय आणि जास्त बोलताय. बर, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर अनुभव कोणता? अनुभव अनुभव म्हणजे नेमकं काय? हे बघा, मी दारू प्यालो म्हणून नाही, मी तुम्हाला एक जगाचं रहस्य सांगतो. सांगा म्हणजे तुमच्यावरती नक्कीच थुंकायला आवडेल आम्हाला. हा? नाही म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला. हा, बोला बोला. अनुभव म्हणजे काय? एक्सपिरियन्स. गलत. गलत. अणु म्हणजे अणु आणि रेणू मधला अणु. दोन अणु एकत्र आले की बनतो रेणू आणि दोन रेणू एकत्र आले की बनतो बनू. बनू? म्हणजे रेणूचं काहीतरी बनतं, ते महत्वाचं नाही. भव म्हणजे पृथ्वी, जमीन. अणु आणि रेणूचे एकत्र येऊन बनतो तो अनुभव, आणि त्यातून जी अनुभूती होते ती दारू. आता ह्यात दारू कुठे आली? आणि ह्या दारूमुळे महिला सशक्तीकरण होते आणि सबळीकरण होते. अहो आपण अनुभवाबद्दल बोलतोय. महिलेचा अनुभव असू शकत नाही म्हणजे तुम्हाला महिलेला महत्व द्यायचं नाही, आणि ह्याच गोष्टीचा मला राग येतो. बर, तुम्ही आता महिलांचाच विषय छेडलाय तर आपण महिलांविषयीच बोलूया. तुम्ही म्हणताय की महिलांचं सशक्तीकरण आणि सबळीकरण हे तुमच्यामुळे होतं. आम्ही पितो, आम्ही झिंकतो, मग महिलेचा म्हणजे बायकोचा रोल सुरू होतो. मग ती समजवते आणि नेहमीप्रमाणे आम्ही समजत नाही. मग ती मारते, मग ती तुडवते. ही ताकद तिला कोणामुळे मिळते? आमच्या दारू पिल्यामुळं, महिला सशक्तीकरणमुळं. आणि सबळीकरण? आता माझे सगळे पैसे दारूत इन्व्हेस्ट होतात, ते पैसा घरी जात नाही. म्हणून बायको बाहेर कामाला जाते आणि घरातल्यांना जेवण घालते. मला सांग, आम्ही जर दारू पिलोच नसतो तर बायकोंना कमवायची अक्कल आली असती काय? काय बोलू आता? काय बोलू नको, थंडा पिऊ काय? ते आता काय काय बोलू काय कळतच नाही. काय इंटरव्ह्यू चाललाय. मिक्स केलं की काय? बरं, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या आयुष्याचं पुढचं ध्येय काय? हा? हो तुम्हाला विचारतोय, आयुष्याविषयी ध्येय काय आहे? बासरी वाजणार, बासरी. बॅकपायपर होते ही. हा? बासरी वाजवतायत. हा बोला. अहो, एकदा मी बासुरी वाजवायला सुरुवात केली होती, त्यात आवाज नाही आला तेव्हा समजलो बासरीत हवा नाही भरली तर तेव्हा आपली हवा जाते. हो वासुजी, हो वासुजी, हो उठा. आज ढाकात गेलं की काय बेन? या, इकडे हा तुला एक आतली गोष्ट सांगतो. हा मी एके दिवशी कबाब खायला गेले. चिकन शाकाहारी असल्यामुळं मी फक्त कबाबच खाल्ला आणि सासूला सांगितलं की मी भागीदार आहे. अरे मी विचारतोय काय, तुम्ही सांगताय काय? म्हणजे ह्यांचं आज काय खरं नाही. जीवात नाही त्राण आणि वासुजींनी टाकले बाण.
ह्यांचं आज काय उठत नाही म्हणजे हे आज काय उठत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा आपल्या मुक्काम पोस्ट पिंगलवडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हो कमेंट करा विसरू नका तोपर्यंत मी ह्यांचं लागले केवढे जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे दोन ठेव शाल जोडे शाल जोडे शाल जोडे शाल जोडे